मंडळी, सर्वांनाच माहिती आहे का नाही मला माहिती नाही, पण कचऱ्यावर झाडं लावता येतात बरं का. भरपूर कचरा आणि थोडीशी माती. तर मी त्याच पद्धतीने सर्व झाडं लावून घेतलेली आहेत. बघा, तुम्हाला दाखवते. हा शेवगा बऱ्याच जणांनी पाहिला असेल, तर बॅलरमध्ये लावून घेतला आहे. कुंडीमध्ये सुद्धा लावता येतात. तर हे पहा शेवगा आपला. आणि इथं अळूसुद्धा मी कचऱ्यावरच लावलेलं आहे, थोडीशी माती मिक्स करून. तर भरपूर झाडं मी कचऱ्यावर लावलेली आहेत आणि कचऱ्यावर झाडं लावता येतात. हे पहा, कारलं शेवग्यामध्येच लावलं आहे. कारलीसुद्धा भरपूर आलेले आहेत. आणि आज लावते मी कोथिंबीर. हे पहा, हा पूर्ण कचरा आहे आणि त्याच्यात 1.5 गमीला म्हणजे 1.5 पाटी मी माती मिक्स करून कोथिंबीर लावून घेते, म्हणजे धणे. तर हे पहा, हे धणे लावून याच पद्धतीने मी भरपूर झाडं लावत असते. धणे म्हणजे कोथिंबीर आपल्याला उन्हाळ्यात लागतेच, म्हणून मी धणे लावून घेतलेत. आणि बघा, 18 दिवसात धणेसुद्धा आलेत आपले उगवून, म्हणजे छोटी छोटी रोपंसुद्धा उगवून आलेली आहेत. मला वाटतं तुम्ही सुद्धा असा प्रयोग करून पाहायला हरकत नाही. थोडीशी माती लागते. कचरा तर आपल्या घरातच असतो आणि तो थोडा टेरेसवर सुकवून घेतला तरी चालेल. असं आठवत गेलो तर आपोआपच तो सुकला जातो. आणि काही झाडं लावताना किंवा रोपं लावताना मी पूर्ण कचरासुद्धा सुकू दिलेला नव्हता. थोडासा आंबट ओलासुद्धा कचरा भरलेला आहे आणि त्याच्यावर थोडीशी राखसुद्धा टाकून घेते, की बुरशी लागू नये म्हणून. तर हा व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच, की भरपूर जणांना आवड असते की दारात फुलं लावावी, भाज्या लावावी, कोथिंबीर. पण त्यांना असं वाटतं की खूप जागा थोडी आहे, जमेल का? तर हे पहा, असं कुंडीतसुद्धा तुम्ही झाडं, भाज्या, कोथिंबीर, मेथी, फुलांची झाडं असं लावू शकता. त्यामुळंच मी हा व्हिडिओ त्यांच्यासाठी बनवला आहे. रेसिपीबरोबर मला झाडंसुद्धा लावण्याची आवड आहे, म्हणून ज्यांना झाडं लावायची आहेत त्यांनी हा एकदा प्रयोग नक्की करून बघा. आणि बरेच रेसिपीमध्ये मी डेकोरेशनसाठी किंवा आपण जे ताट छान दिसावं शेवटचा शॉट असतो, त्याच्यावर फुलं जे ठेवलेले आहेत ते आपल्या घरचीच फुलं बरं का, कुंडीतली. तर हे पहा, त्याच पद्धतीने हे फुलं मी दाखवलेली आहेत, ते आपल्याच कुंडीतली. आणि अशी फुलपाखरंसुद्धा आपल्या बागेत येत असतात. तर चला, इथंच थांबते. धन्यवाद.